आज कुठे चालली तुम्हाला माहिती आहे का? वेलकम टू माय मिनी ब्लॉग्स. तर आज चालली होती मी मुक्ताबाईला पाहासाठी. मागच्या वर्षी तर आम्ही गेलाच नव्हता मुक्ताबाईला वगैरे, पण या वर्षी काकू वगैरे आले तर सगळेजण मिळून सनीने आम्ही गेलो नव्हतो. तसं म्हटलं तर मी आंघोळ केलं पण नव्हतं म्हणा. तर झरण्याच्याच खाली मंदी म्हटलं का आता आंघोळ वगैरे करून घेते म्हटलं. तर आम्ही सगळेजण मुक्ताबाईला पोहोचून वगैरे गेलो होतो. पण या दगडावरून चालायला ना मला बहुत त्रास येत होता. पण जाऊ दे म्हटलं, थोडंसं त्रास पण सहन करावं म्हटलं. बिचारी माझी काकी खूप दम टाकत टाकत चालत होती, पण चालत होती, प्रयत्न तर करत होती चालण्याचा. त्या बाईमध्ये ते एक गोष्ट नक्कीच आहे, पण किती काही म्हणा, कारण की ते घना जंगल आहे ना, जंगल हा पाहण्यासाठी खूपच छान आहे. मला ना झरण्याचा वगैरे मस्त आवाज येत होता. असं वाटत होतं कधी कधी जातो तिथं ना, कधी कधी त्या पाण्यामध्ये बसतो. मला तर असंच वाटत होता. फॅमिली सोबत फिरण्यासाठी ना मजाच अलग असते, आहे का नाही? ते एक शिवजीचं मंदिर वगैरे होता, पण आम्हाला सध्या काही जमतच नव्हता, कारण की भाऊ मरण पावली ना, त्यासाठी सध्या आम्हाला पूजा करायला वगैरे काही जमत नाही. तसे म्हटलं ना, दादा मरण पावले ना, तर नदीमध्ये आम्हाला कधी जायला मिळालंच नव्हता. तर आता त्याच बहाण्यानं आम्ही इथं पण येऊन घेतलो. आम्ही पहिले तर छोट्याच्या झरण्यामध्येच बसून घेतलं ना, मस्त मस्ती वगैरे करत होतो. खूप मज्जा वगैरे येत होती आम्हाला मस्ती वगैरे करायला. माझ्या मनामध्ये तर एकच भीती होती यार, कारण की नाही का माझ्या ओळखीचे कधी कोणी नको भेटू पप्पा म्हटलं, देवाला पहिलेच प्रार्थना केलं, पण इथं कोणीच माझ्या ओळखीचे वगैरे नव्हते. पुरे चेंडके मेंडके होते. माझे काका तर गणपती सारखेच बसलेत बापानं, उठूनही गेलेत बाप्पा काहून येतं. मग आम्ही पण बसून घेतलो मग पाण्यामध्ये वगैरे. झरण्यामध्ये तर खूप मज्जा आली बाप्पा, काहीच म्हणा तुम्ही पण. माझी काकी तर प्रत्येक व्हिडिओमध्ये बाय बायच करत होती, काहून नाही का बाप्पा. अरे तर पुरा 15 सारखाच खाली बसून गेला बाप्पा, पुरा चितच झाले हे दोघे भाऊ. हा आहे गावाकडला छोटा मोठासा वॉटरफॉल मुक्ताबाई. इथं आल्याबरोबर मला इतकी हॅपीनेस मिळत होती, खूपच छान अशी चेहऱ्यावर हॅपीनेस आली होती. चला म्हटलं मग थोडंसं फॅमिलीला पण व्हिडिओमध्ये घ्यावं म्हटलं, माझ्या काका काकूला सगळ्यांनाच आणि आमच्या मानसीबाईला. मागच्या वर्षीच्या पहिला आलो नव्हतो ना आम्ही, तर आमचे डोळे इतके जलत होते खूपच जास्त, आणि पाणी इतकं शुद्ध होता. माझे शूज पण मी धुवून घेतले. पाणी तर तुम्हाला माहितीच आहे कसं दिसलं असेल. तर माझ्या आत्याला ना काकीला वगैरे व्हिडिओमध्ये घेऊनच टाकले, कधी असं एन्जॉय करायला मिळतच नाही म्हटलं. पाण्यामध्ये तर मीच पहिलं टमटमच करत होतो म्हणा. पण आमची ठकूबाईनं आणि मी दोघी जण या पाण्यामध्ये झोपलो ना, खूप मस्त मजा येत होती, काहीच म्हणा. पण आम्ही थोडेसे पण पाय आमचे इतके स्वच्छ दिसत होते, इतके सुंदर दिसत होते. चला म्हटलं पायाचा पण सुद्धा व्हिडिओ घ्यावा म्हटलं. तस मजा आली यार, काय सांगाच नको. पण आम्ही तयारी वगैरे करून सगळ्यांनी खाली वगैरे आलो नाश्ता करण्यासाठी वगैरे. पण आम्हाला गरम गरमच भजी वगैरे पाहिजे होती. काकाला हर वर्षी चुनाच लागते, पण आमच्या किती काही काही म्हणा, पण माझे काका तसे विचार तर करत नाही. काकाजी तर आम्हाला बुड्डा वगैरे मस्त भाजून वगैरे देत होते, आणि हे बोरं मस्त खात होती बाई. मी इतके आंबट आंबट बोरं होते ना, ते खाऊशा पण नव्हते वाटत. मी तर पहिलं कणसच घेतली बाप्पा. मला तर हे कणस ना बहुत आवडते, कारण की इथं तिखट मीठ आणि लिंबू वगैरे लावून दिलं ना, खायला खूप मज्जा वाटते. झरण्याच्या पाण्यामधून तर खूप काही मजा येते, पण काहीच म्हणा मित्रांनो, फॅमिलीसोबत सगळेजण फ्रेश होऊन सण्याने घराकडे पण निघून गेलो नव्हतो. चला मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया आपण. बाय एव्हरीवन.